आता बातमी नागपुरातनं तिथे भाजपमधील बंडखोरीचा परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या घरीच बघायला मिळाला। अर्चना डेहनकरांचे पती विनायक डेहनकर यांच्याकडनं बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला। त्यामुळे अर्चना डेहनकर यांनी आपल्या पतीचं घर सोडून आपल्या भावाचं घर गाठलं, माहेर गाठलं। माजी महापौर अर्चना डेहनकर या माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार आहेत। पक्षाविरोधात जाणं अमान्य असल्यामुळे नागपुरात त्यांनी आपल्या पतीचं घर सोडून भावाचं घर गाठलंय। मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही अपक्ष फॉर्म भरू नका, पण त्यांनी अपक्ष उभा राहण्याकरता महानगरपालिकेमध्ये अर्ज केला आणि त्यामुळे माझा निर्णय हा होता की आपण पक्षासोबत राहिलं पाहिजे। राजकीय वाद टाळण्याकरता ज्या विचारधारेमध्ये आम्ही काम करतो त्या विचारधारेच्या सोबत राहण्याकरता मी हा निर्णय घेतला की आपण थोडंसं बाजूला राहिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा राग शांत होईल आणि नंतर कुठेतरी आपण विचार करू। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज माघारीसाठी भागवत कराड यांच्याकडनं उमेदवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजपच्या नेत्या संगीता जाधव यांची कराडांकडनं समजूत घातली जाते। संगीता जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी संगीता जाधव यांची मनधरणी किंवा समजूत घालण्याचा प्रयत्न भागवत कराड यांच्याकडनं सध्या सुरू आहे। आता बातमी पुण्यातनं दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटलेला आहे। अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सामोपचारानं तोडगा निघालाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांची अजित पवारांसोबत बैठक झाली। दोन्ही राष्ट्रवादी मिळून 165 जागांवरती पुण्यात लढणार असल्याचं ठरलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे पुण्यामध्ये। प्रदीप, काय ठरलंय आता दोन्ही राष्ट्रवादींचं पुण्यात? खरं तर जवळपास 1.5 तासांपासून अजित पवार आणि शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सुरू होती। मात्र जी बैठकीतून माहिती मिळते ती म्हणजे 165 जागांवरचा दोन्ही पक्षामधला तिढा जो आहे तिला आहे। शरदचंद्र पवार पक्षाच्या काही उमेदवारांनी अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये एकाच प्रभागामध्ये 2 अर्ज जे आहे ते भरलेले होते। मात्र काही ठिकाणी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज जे आहे ते मागे घेण्याचं सूचना जी आहे ते पक्षानं दिलेला आहे। त्यामुळे 165 जागांवरचा जो दोन्ही उमेदवारांचा तिढा होता तो जवळपास सुटलेला आहे। यादीचे सूत्र ठरले होते म्हणजे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। शरद पवारांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर हे अजित पवारांच्या भेटीला गेलेत। अजित पवार यांच्या घरी संदीप क्षीरसागर दिसतायत, त्यामुळे नेमकं कारण काय अजित पवार यांची भेट घेण्यामागचं हे आपल्याला कळेलच। मात्र सध्या संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। अजित पवार यांच्या घरी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर।